सो हॅलो मित्रांनो, आज बऱ्याच दिवसांनी आलो होतो ॲक्वेरियम शॉपला मासे विकत घेण्यासाठी. कारण माझ्या छोट्याशा टँकसाठी मला छोटे छोटे मासे घ्यायचे होते. इथे मी मासे शोधत होतो. पाहू शकता तुम्ही, इथे बऱ्याच प्रकारची व्हरायटी आहे. सो मी कन्फ्यूज होतो की कोणता मासा घ्यायचा, कारण माझे टँक छोटा आहे. सो मी इथे मासे घेत असताना माझ्या मॅडमने काही वेगळाच पराक्रम केला. माझी मिसेस आल्याने बोलली, आपल्याला हे बर्ड घ्यायचे आहेत. मी बोललो, काय ऑलरेडी आपल्याकडे 2 बर्ड आहेत, तर अजून एक बर्ड कशाला? तर ती बोलली, नाही मला हा ग्रीनवाला बर्ड आवडलेला आहे, सो मला हा बर्ड घ्यायचा आहे. ॲक्च्युली हे बजेस मला मोस्टली कधी आवडले नाहीत. पण आता काय करणार, बायकोची फर्माईश आहे तर पूर्ण करायलाच पाहिजे. तुम्हालाही माहिती आहे बायकोचं नाही ऐकल्यावर काय होतं. सो माझ्या मिसेसच्या हट्टासाठी मला हे बर्ड घ्यावे लागले. पाहू शकता तुम्ही, हे बजेट हा ग्रीन बर्ड जो आहे तो तिला फार आवडला. सो तिने एक बर्ड चूज केला, तर मला सुद्धा एक बर्ड चूज करायचा होता. सो एक्झॅक्ट त्याच्या पाठीमागे जो येलोवाला बर्ड आहे, जो मी तुम्ही पाहू शकता, हा येलोवाला बर्ड तो मी चूज केला. मला हा येलोवाला बर्ड खूप आवडला. सो एक बर्ड घेण्यात काही मतलब नाही. सो आम्ही मेल आणि फिमेलची पेअरच परचेस केली, कारण पुढे जाऊन ब्रीडिंगसाठी पण उपयोगी पडेल, कारण एक बर्ड तितकासा चांगला राहत नाही. सो बर्ड घेऊन घरी येईपर्यंत आम्हाला झाली संध्याकाळ. सो संध्याकाळचा टायमिंग होता. तर मग आमच्या आईसाहेबांनी आमच्या महाराष्ट्रीयन पद्धतीने पक्ष्यांची एकदम नजर काढून, बोलतात ना काय, नजर उतरून त्यांना घरात घेतलं. त्यांना कोणाची दृष्टी लागू नये यासाठी. नंतर त्यांना हातात घेऊन निरखून पारखून अगदी लहान मुलासारखे आमच्या आईसाहेब पण त्यांच्यामध्ये बघण्यात रमून गेल्या. आईसाहेबांनंतर पप्पा तरी का मागे राहतील. आईसाहेबांनंतर टायमिंग होता पप्पांचा. सो आता निरखून पारखून बघण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर वेळ होती डिसइन्फेक्शनची. सो मित्रांनो, कोणताही बर्ड जेव्हा तुम्ही बाहेरून घेऊन येता, नवीन परचेस करता, त्यावेळी त्याला आपल्या जुन्या बर्डसोबत न ठेवता पहिला आधी त्याला सेपरेट ठेवून डिसइन्फेक्ट करणं खूप गरजेचं असतं. कारण माहीत नाही आपल्याला तो बाहेरून कोणते व्हायरस बॅक्टेरिया कॅरी करून आलेला असेल आणि ते आपल्या बर्ड्सला लागू नयेत ह्याची काळजी म्हणून आपल्याला त्याला डिसइन्फेक्ट करणं गरजेचं आहे. सो आपण इथे आपल्या पक्ष्यांना चांगलं डिसइन्फेक्ट केले. त्यांना चांगली गरम पाण्याची, डेटॉलच्या पाण्याची आंघोळ घातलेली व त्यांना हीटिंग ब्लफ खाली ठेवलेला आहे. तो ते सुकेपर्यंत आपण त्यांच्या केजची सेटअप करूया. तुम्ही पाहू शकता, आपण त्यांच्यासाठी एक नवीन कोरा करकरीत असा केज सेटअप रेडी केलेला आहे. त्याच्यामध्ये त्याला दाना पाणी ठेवलेलं आहे, खायला एक बेसिक केज आपण त्यांचा रेडी केलेला आहे. कारण त्यांच्या नवीन घरासाठी आपण पाहू शकता तुम्ही पर्च लावलेली आहे. आणि सो आता वेळ आली होती त्यांना आपल्या नवीन घरामध्ये सोडायची. तर बराच मेहनत मशागत करण्यानंतर आपले हे दोन्ही बर्ड्स त्यांच्या नवीन केजमध्ये दाखल झालेले आहेत. सो तुम्ही पाहू शकता किती मेहनत लागते त्यांना या छोट्याशा केजमधून मोठ्या केजमध्ये टाकण्यासाठी. सो फायनली बर्ड्स त्यांच्या नवीन केजमध्ये ट्रान्सफर झालेत आणि पाहू शकता कसे ते आपल्या घराचा अंदाज घेत आहेत. 2 बर्डसाठी हा केज खूप चांगला आहे आणि त्यांच्यासाठी आपण हा टॉयसुद्धा लावलेला आहे. इथे तुम्ही पाहू शकता आपले दोन्ही बर्ड्स त्याच्या नवीन घरामध्ये ॲडजस्टमेंट होतं. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे की ते खायला त्यांनी इथे सुरुवात केलेली आहे. बर्ड जेव्हा खात नाही तेव्हा खूप मोठं टेन्शन असतं, पण आपले बर्ड्स खायला सुरुवात केलेली आहे. इकडे दुसरं बर्ड जे आहे, फिमेल जी आहे, ती मस्त झोका घेते. याचा अर्थ ते त्यांच्या एन्व्हायरमेंटमध्ये सेट होत आहेत. सो ते सेट होत आहेत. पण इकडे थोडं जेलसीचं वातावरण झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता आपले कोकोट्रिको काय त्यांची बोलतात ना जेलसी बघा किती आहे, की ते बघतात की हे कोण नवीन आलेत आणि कंटिन्यू चिरपिंग चालू आहे त्यांची. सो कोकोट्रिको नंतर आपले छोटे पक्षी तरी का मागे राहतील. ही पाहू शकता आमच्या घरातली चिल्ली पिल्ली, ते सुद्धा बर्ड्सला बघण्यासाठी आल्यात. बराच वेळ वाट बघत होते ते कधी बर्ड्स दाखवणार त्यांना. सो फायनली त्यांना आपण बर्ड्स दाखवलेले आहेत आणि त्यांची इथे स्तुतीसुमने चालू झालेली आहेत. बर्ड्स त्यांना देखील खूप आवडलेले आहेत. सो मित्रांनो, हे आपले आलेले आहेत नवीन बर्ड्स. यांची काय नावं ठेवायची सजेस्ट करा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आम्हाला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि आमच्या कोकोट्रिकोसला आणि या नवीन बर्ड्सला थोडंसं प्रेम दाखवा. सो भेटूया नेक्स्टवाल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.